आणि एक आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये भेट झाल्याची शक्यता आहे। वांद्रेतील ताज लँडसँडमध्ये ही भेट झाल्याचं कळतंय। या संदर्भातली माहिती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे। फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भेट झाल्याची शक्यता आहे। सूत्रांनी लोकशाही मराठीला ही माहिती दिलेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय, वांद्रेमधील ताज लँडसँड्समध्ये ही भेट झाल्याचं कळतंय। तर सूत्रांनी आपल्याला या संदर्भात माहिती दिलेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भेट झाल्याची शक्यता आहे। सूत्रांनी आपल्याला या संदर्भातली अपडेट पोहोचवलेले आहेत। एका महत्त्वाच्या राजकीय भेटीच्या संदर्भातली ही ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। राजकारणातील ही सर्वात मोठी बातमी, आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्याशी जोडले जातात। चेतन, अत्यंत महत्त्वाची आणि राजकारणातील खळबळजनक बातमी, देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। अधिकचे अपडेट नेमके काय? निश्चितच आत्ताच थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ते ताज लँडसँड या वांद्रे येथील हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत। याआधीच राज ठाकरे आहेत ते सुद्धा या हॉटेलमध्ये उपस्थित होते। त्यामुळे या दोन्ही नेत्यांची आता भेट या ठिकाणी होते का याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तुर्तास आपण पाहत आहोत, राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ठाकरे कुटुंबाने एकत्र यावं, ठाकरे गट आणि मनसेमध्ये युती व्हावी अशी मागणी स्थानिक पातळीवरती कार्यकर्त्यांकडून केली जात असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे कुठेतरी पुन्हा एकदा हे दोन्ही पक्षातील युती थांबणार का अशी चर्चा सुरू झालेली आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शेड्यूलमध्ये ताज लँडसँडचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांचा नव्हता। सह्याद्री अतिथीगृहावरती म्हाडा प्राधिकरण आणि SRA प्राधिकरणाच्या 2 आढावा बैठका होत्या। याशिवाय मातंग समाजाच्या संदर्भात एक महत्त्वाची बैठक होती आणि पंप स्टोरेज संदर्भात जलसंधारण विभागातील एक महत्त्वाची बैठक होती। मात्र या 4 बैठकांव्यतिरिक्त कुठलाही कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी आपल्या शेड्यूलमध्ये ठेवलेला नव्हता। मात्र या शेड्यूलमध्ये बदल करत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ताज लँडसँडला पोहोचलेले आहेत। परिणामी राज ठाकरे यांची मनधरणी या बैठकीत होते का हेही पाहणं महत्त्वाचं असेल आणि महायुती सोबत राज ठाकरे कायम राहणार की महायुतीची साथ सोडून आता ठाकरे गटासोबत जाणार हेही पाहणं महत्त्वाचं असेल। शुभम, अगदी चेतन, आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतोय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा देखील आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये राज ठाकरेंनी साथ घातली होती, उद्धव ठाकरेंनी देखील प्रतिसाद दिला होता आणि या चर्चा कुठेतरी आता पुढे सरकत असतानाच देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न करतायत का? निश्चितच, कारणच एकंदरीतच आपण पाहिलं असेल तर मुंबई महापालिका असेल किंवा पुणे आणि नाशिक सारख्या मोठ्या महापालिका असतील, या ठिकाणी राज ठाकरेंची साथ ही निश्चितच महायुती किंवा महाविकास आघाडी ज्यांना कुणाला मिळेल त्यांच्यासाठी महत्त्वाची असेल। जरी राज ठाकरेंचा एकही आमदार किंवा खासदार महाराष्ट्रात नसला तरी स्थानिक पातळीवर मोठं उपद्रव मूल्य मनसेकडे आहे आणि म्हणूनच मनसेने बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतरही अनेक ठिकाणी महायुतीला फायदा झालेला होता। कोकणासारख्या ठिकाणी राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी सभा घेतलेली होती आणि या सभेचा निकालही आपण पाहिलेला होता। परिणामी विधानसभा निवडणुकीत जरी राज ठाकरेंनी वेगळी वाट धरली असली तरी अनेक ठिकाणी महायुतीला या ठिकाणी फटका सहन करायला लागलेला। वरई असेल किंवा एकंदरीतच माहीम सारख्या ठिकाणी असेल, दोन्ही पक्षांमध्ये मतांचं विभाजन झाल्यामुळे कुठेतरी ठाकरे गटाला फायदा झाल्याचं आपण पाहिलेलं होतं। त्यामुळे मुंबई महापालिका असेल किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, या ठिकाणी मनसेने पुन्हा वेगळी वाढ धरल्यास आणि त्यात ते जर ठाकरे गटासोबत गेल्यास निश्चितच महायुतीसाठी अडचणी निर्माण होऊ शकतात आणि म्हणूनच आता ही भेट अधिक महत्त्वाची मानली जाते। शुभम, चेतन, अगदी नेत्यांचं जरी अद्यापर्यंत काही ठाकरे बंधूंचं ठरलेलं नसलं तरी स्थानिक पातळीवर काही घडामोडी घडतायत। 2-3 आंदोलनं देखील झाली, ती मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं एकत्रित पद्धतीनं आंदोलनं केली आणि आता राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं देखील काही उत्साही कार्यकर्त्यांनी ठाकरे बंधू एकत्र यावे त्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी बॅनर लावलेले आहेत। आणि एका बाजूला हे सगळं सुरू असताना, कार्यकर्त्यांची लगबग सुरू असताना, कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मकता असताना देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीच्या संदर्भातलं वृत्त समोर येत आहे। हा टायमिंग खूप महत्त्वाचा आहे चेतन, कारण याच्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या शुभम। एक म्हणजे अगदी डोंबिवली पुण्यापासून आता शिवसेनेच्या अंगणापर्यंत हे बॅनर आपण पाहिले होते की राज ठाकरे आदित्य ठाकरेंचे वाढदिवस आहेत, शुभेच्छा दिल्या जात आहेत, दोन्ही गटांनी एकत्र यावं। आणि दुसरीकडे आपण पाहिलं असेल की सातत्याने महायुतीमधील नेत्यांकडून राज ठाकरे मात्र हिंदुत्वाची साथ सोडून ठाकरे गटासोबत जातील असं वाटत नाही अशी स्टेटमेंट देत होते आणि म्हणूनच आत्ताची ही भेट जी आहे ती कुठेतरी राज ठाकरेंना आता पुन्हा एकदा साथ घालणारी आहे का हेही पाहणं महत्त्वाचं असेल। कारण एकीकडे मनसेने आपला स्टँड कायम केलेला आहे, गेल्या वेळी आम्ही टाळी द्यायला पुढे गेलेलो होतो, मात्र आता
ठाकरे गटाला टाळी देण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. अद्याप आमच्याकडे कुठला प्रस्ताव आलेला नाही असंही मनसेकडून सांगण्यात आलेलं होतं आणि राज ठाकरे यांनी या संदर्भात कुठलंही भाष्य न करण्याचा सल्ला सर्व वरिष्ठ नेत्यांना मनसेचा दिलेला होता. परिणामी अद्याप तरी ठाकरे गट आणि मनसेमध्ये अधिकृत अशी बैठक झालेली नाहीये एकत्र येण्यासंदर्भात. परिणामी या बैठकीआधीच आता मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचल्यामुळे कुठेतरी ठाकरे गट आणि मनसेमधील युती आता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह त्याच्यावरती उपस्थित होऊ लागलेलं आहे. मात्र चेतन, या सगळ्या घडामोडी घडत असताना उद्धव ठाकरे यांनी मध्यंतरीच्या काळात एक विधान केलं होतं. ते विधान अत्यंत सूचक होतं. महाराष्ट्राच्या मनामध्ये जे आहे तेच होईल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं होतं. निश्चितच कुठेतरी राजकारणामध्ये अशा प्रकारच्या चर्चा अधिक घडणं ठाकरे गट आणि मनसेसाठी दोघांसाठी उपयुक्त होतं. कारण दोघांचेही नेटवर्क्स असतील, दोघांचेही कार्यकर्ते असतील, त्यामुळे स्फूर्तपणे मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत होतं. त्यामुळे युती होईल की नाही मात्र त्याआधी दोन्ही पक्षांमध्ये एक चार्जिंग पॉईंट म्हणून या युतीच्या चर्चा ठरलेल्या होत्या आणि म्हणूनच अशा प्रकारचं एक सकारात्मक वक्तव्य दोन्हीही गटाकडून करण्यात येत होतं. मात्र ठोस अशी बैठक असेल किंवा ठोस असा प्रस्ताव कुठल्याही गटाकडून दुसऱ्या गटाकडे घेऊन जाताना आपण पाहिलेलं नाहीये. परिणामी हा प्रस्तावाची सुरुवात होते का की या प्रस्तावाच्या सुरुवातीआधीच या बैठकीमध्ये आता या प्रस्तावाला फुलस्टॉप लागतोय हेही पाहणं महत्वाचं असेल शुभम. कारण निश्चितच थेट प्रदेशाध्यक्ष किंवा मुंबई अध्यक्ष न जाता थेट मुख्यमंत्री अर्थात भाजपचे प्रमुख सर्वोच्च नेते महाराष्ट्रातील आहेत ते देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेल्यामुळे आता या भेटीला अधिक कुठेतरी महत्व प्राप्त झालेलं आहे आणि म्हणूनच कुठेतरी मनसे आणि ठाकरे गटाची युती असेल त्याला कुठेतरी आता देवेंद्र फडणवीसांच्या या भेटीमुळे ब्रेक लागतोय का हेही पाहणं महत्वाचं असेल. शुभम. चेतन, आपण सध्या पाहतोय राज्यामध्ये बेरजेचं राजकारण केलं जातं. या राजकारणामध्ये वाटाघाटी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो. ठाकरे बंधू एकत्र येण्यामध्ये या अशा पद्धतीच्या वाटाघाटी सुरू आहेत का? त्याची काही अडचण मध्ये येतेत का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज ठाकरेंचं तळ्यात मळ्यात असल्याचं सध्या तरी दिसतंय का? निश्चितच कारण शुभम आपण जर पाहिलं असेल की याआधीही स्वतः वेगवेगळ्या हिंदुत्वांच्या भूमिकांवरतून मनसेने ठाकरे गटावरती जिवारी लागणाऱ्या टीका केलेल्या होत्या आणि म्हणून ज्यावेळी चर्चा सुरू झाली की मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार का त्यावेळी सर्वप्रथम मनसेमधील प्रमुख नेते असतील अमेय खोपकरांपासून संदीप देशपांडेंपर्यंत अनेकांनी राज ठाकरेंना अशा प्रकारचं आवाहन केलं होतं की ठाकरे गटासोबत जाऊ नये, अशा प्रकारच्या पक्षासोबत जाऊ नये ज्यांनी हिंदुत्वाला तिलांजली दिलेली आहे. आणि त्यानंतर मात्र राज ठाकरे यांनी कुठेतरी सबुरीचा सल्ला देण्याचे आदेश दिलेले होते. त्यानंतर या टीका थांबलेल्या होत्या. परिणामी मनसेतील एक मोठा गट आहे जो अद्यापही ठाकरे गटासोबत जाण्यास उत्सुक दिसत नाहीये. त्यामुळे अशा प्रकारे जर युती झाली तर निश्चित मनसेलाही फटका बसू शकतो. फायदा तसं नुकसानही दोन्ही बाजू आपल्याला पाहावे लागतील आणि त्याचमुळे कुठेतरी भाजपकडून एक साधर्म्य आहे सध्या भूमिकेवरती. वेगवेगळ्या मुद्द्यांवरती दोन्हीही पक्षांनी एकमत झाल्याचं आपण पाहिलेलं होतं. इतकंच नाही तर एका व्यासपीठावरती सुद्धा दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते आलेले आपण पाहिलेलं होतं लोकसभा निवडणुकीमध्ये. परिणामी मुंबई महापालिका असेल किंवा इतर महापालिकांच्या आता निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि अशा वेळी ठाकरे गटासोबत गेल्यास मनसेला फायदा किती होईल, नुकसान किती होईल, याशिवाय महायुतीसोबत राहिल्यास किंवा स्वतंत्र लढल्यास काय परिणाम होऊ शकतो या संदर्भातील चर्चाही या भेटीमध्ये होऊ शकते. परिणामी आता देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई कितपत कामाला येते आणि राज ठाकरे मनसे सोबत. चेतन, मी काही क्षणासाठी थांबवतोय. मनसेचे प्रवक्ते योगेश चिल्ले आपल्याशी जोडले जातात. आपण थेट त्यांच्यासोबत चर्चा करूया. योगेशजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं. आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा महाराष्ट्रभर सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. काही ठिकाणी कार्यकर्ते एकत्रितपणे येऊन आनंद देखील साजरा केलेला होता. मात्र आता त्यामध्येच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची आता एका हॉटेलमध्ये भेट होत असल्याचं कळत आहे. या घडामोडीच्या संदर्भात तुमची महत्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे. कसं आहे, अशा भेटी होत असतात. काही गोष्टी भेटी राजकीय असतात, काही वैयक्तिक असतात. याचा अर्थ दोन नेते भेटले म्हणजे ते युतीवरतीच चर्चा करतील असं काही नाहीये. बरं, काही कामानिमित्त भेटलेले असू शकतात. त्यामुळे त्याच्यातून वेगळे अर्थ काढायची काही आवश्यकता नाही. महाराष्ट्रातली परंपरा आहे की दोन नेते वेगवेगळ्या पक्षातले हे काही कारणासाठी भेटतच असतात. वैयक्तिक कारण असू शकतात. त्याच्यात वेगळे अर्थ काढायची आवश्यकता नाही काही. अगदी योगेशजी, तुम्ही मांडलेला मुद्दा देखील अत्यंत महत्वाचा आणि बरोबर देखील आहे, पण टायमिंग खूप महत्वाचा आहे. एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा देखील सुरू आहे. कार्यकर्ते उत्साहामध्ये आता काही बॅनरबाजी करताना दिसत आहेत. आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंचे एकत्रितपणे बॅनर दादरच्या परिसरामध्ये आज सकाळपासूनच झळकलेले आहेत. एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा सुरू असतानाच
देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट ही अत्यंत महत्वाची आहे. आम्ही कोणत्याही युतीसाठी सकारात्मकच आहोत. जी युती महाराष्ट्राच्या फायद्याची असेल, मराठी माणसाच्या अस्मितेचा सन्मान करणारी असेल, अशा कोणत्याही युतीसाठी मनसे सदैव तयार आहे. परंतु फक्त माध्यमांसमोर यायचं आणि आम्ही युती करणार आहोत, आम्ही सकारात्मक आहोत असं बोलून युती आघाडी होत नसते. त्यासाठी प्रस्ताव पाठवावा लागतो. आमच्याकडे अजूनही कोणत्याही पक्षाचा प्रस्ताव आलेला नाही. ज्या दिवशी कोणत्या पक्षाचा प्रस्ताव येईल त्या दिवशी आम्ही युतीचा नक्की विचार करू. अगदी योगेशजी, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. महत्वाची प्रतिक्रिया तुम्ही लोकशाही मराठीला दिली त्याबद्दल धन्यवाद. ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत जोडल्या जात आहेत. त्यांच्यासोबत देखील आपण चर्चा करूया. सुषमाताई, एक 5 मिनिटांपूर्वी एक महत्वाची राजकीय घडामोड समोर आलेली आहे. एका हॉटेलमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट होते. याला झालर अशी आहे की राज्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची ही भेट आहे. कसं बघता या भेटीकडे? हे बघा, मुलाखतीच्या दरम्यान मनसे प्रमुखांनी म्हटलं की माझा इगो काही महाराष्ट्राच्या हितापेक्षा मोठा नाही. त्याला आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला की होय, आम्ही सुद्धा महाराष्ट्रापेक्षा काही मोठे नाहीत आणि तुमची अशी इच्छा असेल तर ओके, हरकत नाही. आता या उपर त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. ते काय आम्हाला बांधील नाहीत ना. ही इज नॉट बाउंडेड टू अस. ते आम्हाला बांधील नाही. आमचे काही त्यांच्यावर काही बंधन असायचं कारण नाही. ते एका स्वतंत्र पक्षाचे नेते आहेत. त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी काय निर्णय घ्यायचा आहे, की महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळून जाणाऱ्या लोकांच्या सोबत निर्णय घ्यायचा आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. त्याच्यावर आपण कसं काय बोलू शकतो? बरं, अगदी सुषमाताई, अत्यंत महत्वाची प्रतिक्रिया या बातमीच्या संदर्भातली तुमची पोहोचलेली आहे. तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. मात्र राज्याच्या राजकीय वर्तुळातील ही सगळ्यात महत्वाची घडामोड आपण पाहतोय. हॉटेल ताज लँड्स अँडमध्ये देवेंद्र फडणवीस देखील पोहोचलेले आहेत आणि राज ठाकरे देखील पोहोचलेले आहेत. मात्र या दोन नेत्यांमध्ये भेट होते का हे पाहणं देखील आता तितकंच महत्वाचं आहे. मनसेचे नेते यशवंत किल्लेदार देखील आपल्यासोबत जोडले जात आहेत. त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया. यशवंतजी, स्वागत आहे. अशी बातमी समोर येते की हॉटेल ताज लँड्स अँडमध्ये आता देवेंद्र फडणवीस देखील पोहोचलेले आहेत आणि राज ठाकरे हे देखील पोहोचले. दोन नेत्यांच्या भेटीची शक्यता आहे. एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार अशी सगळी चर्चा महाराष्ट्रभर सुरू असतानाच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असताना फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीचं वृत्त समोर येतंय. तुमची महत्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे. बघा, मला हे आता तुमच्या माध्यमातून समजतंय. मला ही कल्पना नाहीये. आणि जर भेट होत असेल तर राज्याच्या विविध प्रश्नांवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षातील नेत्यांनी भेटायचं नाही का? त्या संदर्भातली भेट असू शकते. आता मराठी सक्तीचा जो विषय, हिंदी सक्तीचा जो विषय आहे तो निर्णय तर शासनाने घेतला असता गेलीचा. त्याच्यावर अजून अध्यादेश नाही काढला. अवघ्या 4 दिवसावर शाळा चालू होणार आहेत. अनेक विषय आहेत, यासारखे अनेक विषय आहेत. त्या विषयात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अशा पद्धतीचे जर विनंती किंवा हे विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांना भेटायचं नाही का अशा पद्धतीच्या विनंती घेऊन, असं हेही असू शकतं. प्रत्येक गोष्टीत राजकारणच असेल, प्रत्येक भेटीमध्ये राजकारणच असेल अशातला काही भाग नसतो ना. आणि राहिला युतीचा विषय. युती ही माध्यमांवर बोलून किंवा पोस्टर बॅनर लावून होत नसते ना. त्याच्यावर दोन पक्षामध्ये चर्चा व्हायला हवी. चर्चेसाठी समोरून प्रस्ताव यायला हवा. हे काही न करता फक्त बाहेर कुठेतरी माध्यमांवर किंवा बॅनरबाजी करून नेमकं महाराष्ट्रातील जनतेला आपण काय भासवतो किंवा काय दाखवतोय याचा विचार देखील समोरच्यांनी करायला. यशवंतजी, तुम्ही प्रस्तावाचा मुद्दा उपस्थित केला. शिवसेनेच्या अर्थात ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रस्तावाची मनसे वाट बघते का? नाही, बघा, तुम्ही जर विषय चर्चेला आणताय तर प्रस्ताव घेऊन या ना. विचार होईल, त्याच्यावर मग चर्चा होईल आणि मग काय तो पक्षाध्यक्ष त्याच्यावर निर्णय घेतील ना. उगाच भाषपळ गप्पा मारून काय होणार आहे? काय हा सुद्धा पुन्हा एक षडयंत्राचा भाग आहे का? असंही शंका येऊ शकते. मग ठीक आहे, अगदी महिना 1.5 महिना नुसत्या गप्पाच मारताय.
ठीक आहे यशवंतजी, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया या राजकीय घडामोडींच्या संदर्भातली तुमची पोहोचलेली आहे. तुम्ही लोकशाही मराठीसोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. तर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भेट झाल्याची चर्चा आहे, कारण एकाच हॉटेलमध्ये हे दोन्ही नेते सध्या पोहोचलेले आहेत. त्यामुळे आता नेमकं पुढे राजकीय वर्तुळामध्ये काय घडतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. दरम्यान या संदर्भात मंत्री प्रताप सरनाईक यांची एक अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. आपण ऐकूयात. कधी कधी त्यांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत होतं. कधी मोदींचं कौतुक करतात, कधी मोदींच्या विरोधात बोलतात. त्यांनी एकच भूमिका काय ती ठरवावी, म्हणजे काय सर्वसामान्य जनतेचा भ्रमनिरास होणार नाही सारखं. कधी कधी त्यांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत होतं. कधी मोदींचं कौतुक करतात, कधी मोदींच्या विरोधात बोलतात. त्यांनी एकच भूमिका काय ती ठरवावी, म्हणजे काय सर्वसामान्य जनतेचा भ्रमनिरास होणार नाही सारखं. तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय. सध्या राजकीय घडामोडी घडत असताना पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्स सुरू झालंय का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे, कारण देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे सध्या एकाच हॉटेलमध्ये आहेत. ताज लँड एंड्समध्ये दोन्ही नेते आता असल्याचं कळतंय. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये भेट होते का, आणि जर भेट झाली तर त्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे नेमके कोणते असू शकतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मनसे नेते यांनी आपल्यासोबत संपर्क साधला, त्यांनी आपल्याला या संदर्भात प्रतिक्रिया देखील दिली. विकास कामांच्या संदर्भातली ही भेट असू शकते असं मनसेच्या नेत्यांचं म्हणणं आहे. पण आगामी काळामध्ये महापालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि सगळ्याच पक्षांच्या वतीनं आता मोर्चे बांधणीला देखील सुरुवात करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगानं देखील महत्त्वाची चर्चा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. दुसरीकडे महाराष्ट्रभर मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार अशा चर्चा देखील जोर धरू लागलेल्या आहेत. मनसे शिवसेनेचा अर्थातच ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रस्तावाची वाट बघते असं देखील यशवंत किल्लेदार आपल्यासोबत काही वेळापूर्वी संवाद साधवतो ते त्यांनी म्हटलेलं आहे. नुसत्या चर्चा केल्या जातात, मात्र मनसेला अद्यापर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रस्ताव आलेला नाहीये असं देखील किल्लेदार यांनी लोकशाही मराठीसोबत बोलताना म्हटलेलं आहे. मात्र दुसरीकडे आता राज ठाकरे महापालिका निवडणुकांसाठी चाचपणी तर करत नाहीत ना, या संदर्भातल्या देखील शक्यता वर्तवल्या जात आहेत. कारण एकाच हॉटेलमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन मुख्य नेते सध्या पोहोचलेले आहेत आणि या नेत्यांमध्ये भेट जर झाली तर कोणते महत्त्वाचे विषय असतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुका आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे. अर्थातच राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये ज्या ज्या वेळेस निवडणुका जवळ येतात त्या त्यावेळेस राज ठाकरेंची भूमिका एक महत्त्वाची असते आणि हीच भूमिका आपल्या बाजूने असावी असा प्रयत्न देवेंद्र फडणवीस तर करत नाहीये ना. कारण गेल्या काही दिवसांचा इतिहास आपण बघितला तर राज ठाकरेंच्या भाषणामधून मोदींच्या विरोधातली जी त्यांची धार आहे शब्दांची ती आता अधिकच गडद झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर या संदर्भात तर राजकारणातील ही सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. वांद्रेमधील ताज लँड्स एंडमध्ये ही भेट झाल्याचं कळतं. या संदर्भातली शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर पुणे लोकमतचे संपादक आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संजय आवटे सर आपल्याशी जोडले जात आहेत. आपण सविस्तर चर्चा त्यांच्यासोबत करूया. संजय सर, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं. एक सकाळीच खळबळजनक बातमी खरं तर राजकीय दृष्ट्या आपण पाहतोय. एका हॉटेलमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे थांबलेले असतानाच देवेंद्र फडणवीसांचा ताफा त्याच हॉटेलमध्ये गेलेला आहे आणि असं कळतं की या दोन नेत्यांमध्ये भेट होते. एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट होत असल्याचं कळतंय. या भेटीकडे कसं बघता? शुभम, तुम्हाला आठवत असेल मी असं म्हटलं होतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबद्दल की दिल बहलाने को गाली बे खयाल अच्छा आहे. हे काय आहे, हे आपल्याला छान वाटतं आणि आपल्या लोकांना आवडतं. माध्यमांना विशेषतः फार आवडतं. लोकांना त्याच्यामध्ये किती रस उरलाय मला माहिती नाहीये. पण मला मुळामध्ये 2-3 गोष्टी महत्वाच्या वाटतात. पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही कल्पना करा की जे राज ठाकरे मोदी शहा यांना राजकीय पटलावरून हद्दपार करा आणि लावले तो व्हिडिओ असं 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणत होते, त्यांची भूमिका नंतर विधानसभा निवडणुकीमध्ये काय झाली, त्यांचीच भूमिका आत्ताच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये काय होती. अचानकपणे ते हनुमान चालीसा कसे काय म्हणायला लागले, अचानकपणे ते भगवी शाल पांघरून कसे काय आले. तर मला असं वाटतं की मुळामध्ये आत्ताच्या कालखंडामध्ये तुम्हाला किंमत चुकवण्यासाठी हिंमत असावी लागते आणि भाजपला विरोध करणं याची फार मोठी किंमत चुकवावी लागते याची कल्पना राज ठाकरेंना आहे. त्यामुळे भाजपला दुखावणं राज ठाकरेंना फार परवडेल असं अजिबात नाही.
दुसरीकडे असं आहे, आता देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे का भेटले ते मला माहिती नाही, कदाचित ते योगायोग पण असेल, बरं. दॅट इज डिफरंट. पण माझा मुद्दा असा आहे की मुळामध्ये एक लक्षात घ्या की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले आणि जर अशी कल्पना करा की महाविकास आघाडी आहे, उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आहेत, तर याचा सगळ्यात मोठा फटका कोणाला बसणार आहे, तो भाजपला बसणार आहे. त्यामुळे काही झालं तरी उद्धव आणि राज एकत्र येऊ नये अशी खरं म्हणजे त्यांची इच्छा असणारच आहे, स्वाभाविक आहे. म्हणजे आता भाजपची अवस्था अशी आहे की त्यांना एकनाथ शिंदेना सुद्धा फार महत्व द्यायचं नाहीये आणि त्याच वेळी उद्धव ठाकरेंना सुद्धा पराभूत करायचं आहे. हे असते तर त्यांना राज ठाकरे आपल्यासोबत असणं हे जास्त महत्वाचं आहे, ती त्यांची पूर्वअट आहे, अपरिहार्यता आहे. अशा वेळी राज उद्धव जर एकत्र आले तर मुंबईतलं राजकारण आमूलाग्र बदलू शकतं. बरं. त्यामुळे मला असं दिसतंय काही झालं तरी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत जाऊ नये असा प्रयत्न भाजपचा निश्चितपणे असणार आहे आणि भाजप ते करेल याच्यामध्ये काही शंका नाहीये. आणि राज ठाकरे सुद्धा त्या अर्थानं भाजपला दुखावू शकतील असं मला वाटत नाही. त्यामुळे भाजपच्याच कलाकारांना राज ठाकरे घेतील, हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की आता दिसतंय की सत्तेमध्ये भाजप आहे, राज्यात सत्तेमध्ये भाजप आहे, केंद्रात सत्तेमध्ये भाजप आहे, भाजपचं एकूण महत्व किती आहे हे बघितलेलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर तर जे आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आहेत, जे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, त्यांना सुद्धा आता पक्ष सोडण्याची इच्छा होते आहे. अशा सगळ्या वातावरणामध्ये एवढं सगळं असताना महाविकास आघाडीकडे किंवा उद्धव ठाकरेंकडे परत येणं हे राज ठाकरे धाडस कितपत करू शकतील याविषयी मला शंका आहे. अगदी. संजय सर, याच निमित्तानं महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण पाहतोय सध्या सर्वत्र बेरजेचं राजकारण केलं जातं आणि राजकारणामध्ये फायदा हा खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे राज ठाकरेंना एकंदरीत तुमच्या मते ठाकरेंच्या जवळ गेल्यानं फायदा आहे की भाजपच्या सोबत जुळून घेतल्यानं आता महापालिकेच्या निवडणुकांमध्ये फायदा आहे, काय वाटतं? ते मुळात पहिली गोष्ट अशी की फायदा तोटा हा एक भाग तर आहेच. फायदा थोडा राजकीय संदर्भात पण असतोच, पण फायदा थोडा आत्ताच्या कालावधीमध्ये जी किंमत पण चुकवावी लागते, भाजपला विरोध केल्याची किंमत चुकवावी लागते याची कल्पना राज ठाकरेंना आहे. त्यामुळे तो एक मोठा तोटा असू शकतो. दुसरा भाग असा आहे की भाजप सोबत जर राज ठाकरे गेले तर एक ठाकरे ब्रँड हा भाजप सोबत असल्यामुळे त्या ठाकरे ब्रँडला किमान प्रतिष्ठा मिळू शकते आणि ठाकरे ब्रँडचं जे महत्व आहे ते मिळू शकतं. पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर मात्र नेतृत्व कोणाचं, नक्की ठाकरे कुठले महत्वाचे, नक्की ठाकरे कुठले मोठे, अशा प्रकारचे अनेक प्रश्न येऊ शकतात. मला स्वतःला असं वाटतं की जर राज ठाकरे उद्धव ठाकरे महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढले तर मुंबई महानगरपालिका आणि बाकी सगळ्या महानगरपालिका निवडणुका आणि विधानसभा निवडणुका या अर्थानं समीकरण पूर्णपणे बदलू शकतील. राज ठाकरेंची जी प्रतिमा ते स्वतः करू पाहतात, तडफदार, बेदरकार किंवा थेटपणे जे वाटतं ते परखड बोलणारा, राज्याच्या हिताचा नेता, हितासाठी काम करणारा नेता, अशी जी प्रतिमा ते करू पाहतात ती प्रतिमा ठळक होईल, अधोरेखित होईल, त्याचा त्यांना खूपच फायदा होईल. त्यामुळे उलट पक्षी भाजपला सोडल्याचा राज ठाकरेंना व्यक्तिगत प्रतिमेसाठी फार मोठा फायदा होईल. पण मी म्हटल्याप्रमाणे पण त्याची किंमत चुकवावी लागेल. त्यामुळे म्हटलं तर इकडे फायदा आहे, म्हटलं तर तिकडे फायदा आहे. त्यामुळे किंमत चुकवायची असेल तर राज ठाकरे महाविकास आघाडी सोबत उद्धव ठाकरेंसोबत येतील आणि ती चुकवायची नसेल तर मग ते भाजप म्हणेल त्याप्रमाणे करत राहतील आणि त्यामध्ये त्यांना फायदा आहेच. कारण शेवटी असं दिसतंय मी आता विधानसभा निवडणुकीनंतर ज्या पद्धतीने भाजप कामाला लागलाय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने भाजप ज्या प्रकारे कामाला लागले, एक लक्षात घ्या, म्हणजे आता अशी अवस्था आहे की काँग्रेसचा प्रयत्न सुरू आहे पण तरीही काँग्रेसची तशी अवस्था अजून म्हणावी तेवढी काही चांगली नाहीये. विधानसभा निवडणुकीच्या अपयशातनं काँग्रेस सावरलेली नाही. क्रमांक 1, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नक्की आपलं काय चाललंय माहितच नाहीये. आपण विरोध कोणाला करायचा आणि आपण कोणाच्या बाजूने आहोत. उद्या दादांताई एकत्र आले, उद्या साहेब आणि अजित पवार एकत्र आले तर आपलं काय होणार? त्याच्यामुळे शरद पवारांचा गट जो आहे तो एकूणच संदिग्ध आहे, तर त्यांना काही कळत नाहीये आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना नक्की कळत नाही की काय करायचं. त्यामुळे संजय सर, तुमचा मुद्दा, तुम्ही मांडलेला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही या बातमीच्या संदर्भात विश्लेषण केलं त्याबद्दल धन्यवाद. तर भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आपल्यासोबत जोडले जात आहेत. केशवजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. एक महत्त्वाची भेट होते, अर्थातच देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट एका हॉटेलमध्ये झाल्याचं कळतं. या संदर्भातली शक्यता आहे कारण दोन्ही नेते सध्या एकाच हॉटेलमध्ये आहेत आणि अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत, चर्चांना उधाण आलेलं आहे. तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया या राजकीय घडामोडीच्या संदर्भात अपेक्षित आहे. असं आहे, समजा दोन नेते भेटले असले तर महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा आहे. त्या भूमिकेला अनुसरून विकासाच्या प्रश्नावर चर्चा करायला लोक भेटले असू शकतात. या भेटीचा अर्थ लगेच काहीतरी दोन भावांनी विरोध करायचा आहे किंवा राज ठाकरे महायुतीत येणार अशा पद्धतीने काढण्याची आवश्यकता नाही. या भेटीपुरता विकासाच्या प्रश्नावर एवढा मराठी या भेटीचा अर्थ आहे. मात्र केशव सर, टायमिंग खूप महत्त्वाचं आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा जोर धरतायत. मनसे ठाकरेंच्या प्रस्तावाची वाट बघत असल्याचं देखील त्यांचे नेते सांगतायत आणि एकीकडे देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंची भेट होते.
मुळामध्ये मी तुम्हाला आत्ताही परत सांगतो की या दोन भावांनी एकत्र यावं की नाही यावं हा महाराष्ट्राचा प्रश्न नसून केवळ त्या दोन भावांमधला प्रश्न आहे. दोन भाऊ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे त्या दोन भावांनी एकत्र यावं की नाही, ती चर्चा काय सुरू आहे, त्या चर्चेला किती महत्व आहे, हे ना महाराष्ट्रासाठी महत्वाचं आहे ना भारतीय जनता पार्टीसाठी. आम्ही विकासाच्या प्रश्नावरती निवडणुका लढवतो आणि विकासाच्या प्रश्नावरती जनता आम्हाला निवडून देते. त्यामुळे आमच्या दृष्टीने दोन भाऊ यापूर्वी स्पष्ट केले, तर कुठलंही कुटुंब एकत्र येत असेल तर त्याला शुभेच्छा आहेत. त्यापूर्वी आम्हाला त्याविषयी काही म्हणायचं नाही. राहता राहिला प्रश्न ते महायुती देणार की नाही. लोकसभेला त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता, विधानसभेला ते वेगळे लढले, पण येणाऱ्या निवडणुकीत काय होईल त्याचा निष्कर्ष आज काढायची आवश्यकता नाही. अगदी केशव सर, तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया तुमची पोहोचलेली आहे, त्याबद्दल धन्यवाद. तर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर मॅडम आपल्यासोबत जोडल्या जात आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करूया. स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. एक राजकीय भेट महत्त्वाची होते आणि त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चांना सध्या उधाण आल्याचं पाहायला मिळतंय. देवेंद्र फडणवीस ज्या हॉटेलमध्ये आहेत त्याच हॉटेलमध्ये राज ठाकरे आहेत आणि या दोन्ही नेत्यांमध्ये आता भेटीची बातमी देखील समोर येते. सूत्रांनी देखील त्या संदर्भात माहिती दिलेली आहे. एकीकडे राजकीय वर्तुळामध्ये काही वेगळ्या चर्चा, अर्थातच ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कसं बघता या भेटीकडे तुम्ही? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेते एकमेकांना भेटत असतात, त्यात लगेचच काहीतरी त्यातनं युती प्रत्यक्षात येते किंवा आघाडी होते असा अर्थकारण हे जरा जास्त ओव्हर ऍक्टिव्हिझम होतो. मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणं हे बऱ्यापैकी कठीण आहे. कारण ज्या नेतृत्वाला विरोध करत राज ठाकरे बाहेर पडले होते ते नेतृत्व अडचणीत असताना ते भाऊ असला तरी तिथे जातील का? दोन्ही पक्षांना या सगळ्या एकत्र येण्यामध्ये काय मिळेल? त्यात अध्यक्ष कोण असतील, पक्षाचा प्रमुख कोण असेल, असे अनेक मुद्दे ठाकरेंच्या एकत्र येण्यामध्ये. भारतीय जनता पक्षाला राज ठाकरे यांनी लोकसभेत मदत केली. आता त्यांना भारतीय जनता पक्ष मुंबईच्या राजकारणात जर काही जागा देऊ शकत असेल तर ते शक्यता निश्चित चाचपडून पाहतील. राज ठाकरे मोठे नेते आहेत, राजकीय युतीत त्यांना भेदाभेद नसतात, ते दोन्हीकडे मोकळेपणाने जातात आणि येतात. मात्र भारतीय जनता पक्ष खरोखरच त्यांना किती जागा देऊ शकेल, ते शक्य आहे का? एकनाथ शिंदे समवेत आहेत, असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे या भेटीतून सुतावरून स्वर्ग गाठण्याची आता तरी काही गरज मला राजकीय निरीक्षक म्हणून दिसत नाही. हो, तुम्ही मांडलेला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही लोकशाही मराठीसोबत संवाद साधला, चांगलं विश्लेषण देखील या घडामोडीच्या संदर्भात केलं, त्याबद्दल धन्यवाद. तर शिवसेनेचे नेते खासदार नरेश म्हस्के देखील आपल्यासोबत जोडले जातात, त्यांची प्रतिक्रिया देखील आपण घेऊयात. नरेशजी, स्वागत आहे. राज ठाकरे आणि फडणवीसांची एका हॉटेलमध्ये भेट झाल्याचं वृत्त आहे. या भेटीच्या संदर्भात तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे. बघा, ही जी भेट आहे ही भेट कुठल्या कारणास्तव आहे, कशा करता आहे, हे अजून काहीही बाहेर आलेलं नाही आहे भेटी मागचं कारण. आणि राजसाहेब हे कायम सगळ्यांना भेटत असतात. मग देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या, एकनाथ शिंदे साहेब असू द्या, सातत्याने या दोघांच्या संपर्कात हे दोन्ही नेते राजसाहेबांच्या संपर्कात असतात. त्यामुळे आजची ही भेट आहे मुळात ज्या काही राजसाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत, ज्या काही चर्चा सुरू आहेत आणि ज्या राजसाहेबांना अटी टाकलेल्या आहेत, राजसाहेबांना ज्या अटी टाकलेल्या आहेत, यांना भेटू नका, यांच्याबरोबर चहा घेऊ नका, यांच्याबरोबर पोहे घेऊ नका, आणि तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब यांची आज जर भेट होत असेल तर ज्यांनी अटी टाकल्या आहेत त्यांचा पहिला फोन घेणं अपेक्षित आहे, किंवा त्यांना या संदर्भात काय वाटतंय आजच्या भेटीबद्दल. आमचा फोन घेण्यापेक्षा सकाळच्या भोंगात जो आहे, जो सकाळी वाचतो, त्यांची तात्काळ आपण फोन घेणं अपेक्षित आहे. आणि प्रेक्षक सुद्धा त्या प्रतीक्षेत आहेत की त्यांचं मत काय आहे याविषयी. अगदीच.
नरेशजी, त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न देखील आम्ही करूच, मात्र या भेटीच्या संदर्भात तुमची प्रतिक्रिया देखील एक महत्त्वाची आहे. आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा देखील सुरू आहेत आणि आपण पाहतोय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता, त्यानंतर पुन्हा राज ठाकरे यांनी आता टीकेला धार दिल्याचं पाहायला मिळतंय. त्यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये अशी विधानं केली की जी महायुतीवर थेट टीकास्त्र डागल्यासारखी होती आणि एक प्रकारे आता देवेंद्र फडणवीसांची भेट म्हणजे राज ठाकरेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न आहे का? कारण आगामी महापालिकेच्या निवडणुका अर्थातच महायुतीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यांच्या निवडणुका आहेत. राजसाहेबांनी विधानसभेत सुद्धा आमच्या विरुद्ध राजसाहेब लढले. आमची काही महायुती त्यावेळी आमच्या महायुतीत ते नव्हते. प्रत्येकाचा पक्ष आहे, प्रत्येकाला तो अधिकार आहे. त्या पक्षाचं जे काही मत असेल, त्या पक्षाची जी काही भूमिका असेल ते त्या भूमिकेने वागत असतात, आपला कारभार चालवत असतात. म्हणून त्यांना भेटायचं नाही, त्यांच्याशी चर्चा करायची नाही, त्यांच्याशी संवाद ठेवायचा नाही असं नसतं राजकारणामध्ये. ते काही उद्धव ठाकरे यांचं राजकारण नाहीये. देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, ते सातत्याने सगळ्यांच्या संपर्कात असतात, सगळ्यांशी बोलत असतात, सगळ्यांचे विचार घेत असतात आणि त्यानुसार राज्यकारभार चालवत असतात. त्यामुळे सुतावरून स्वर्ग गाठण्याची काही गरज मला वाटत नाही. जे काही असेल ते समोर येईल. अगदी नरेशजी, तुमची अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया भेटीच्या संदर्भात पोहोचलेली आहे. तुर्तास धन्यवाद. तर वांद्रेमधील ताज लँड्स एंडमध्ये ही भेट झाल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे. थेट या हॉटेलच्या बाहेरून आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्याशी जोडल्या जातात. त्यांच्याकडून अपडेट घेऊयात. मीनाक्षी, साधारणतः किती वेळापासून हे दोन्ही नेते हॉटेलच्या मध्ये आहे आणि त्यांच्यामध्ये भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे? जर भेट झाली असेल तर कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांच्या संदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे? निश्चितच शुभम, आपण पाहतोय की मागच्या 30 ते 35 मिनिटापासून या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच ठिकाणी एकत्रित भेटले असल्याची माहिती मिळत आहे. सध्या आपण पाहतोय की वांद्रेतलं ताज लँड्स एंड हे हॉटेल आहे आणि या ठिकाणी आधीच आपण पाहतोय की राज ठाकरे हे जवळपास आज सकाळी 10 ते 10:15च्या सुमारास शिवतीर्थाहून निघाले आणि या ठिकाणी येऊन थांबले होते. मात्र निश्चितच मागच्या काही अर्ध्या तासापासूनच या ठिकाणी हे अगदी मीनाक्षी, मी तुझ्याकडे पुन्हा एकदा येतोच. भारतीय जनता पक्षाचे नेते राम कदम आपल्याशी जोडले जात आहेत. रामजी, स्वागत आहे तुमचं. देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची एका हॉटेलमध्ये भेट झाल्याचं कळतंय आणि त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चा आता सुरू झाल्या, चर्चांना उधाण आलंय. या भेटीच्या संदर्भात तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे रामजी. दोन वेगवेगळ्या पक्षाचे मोठे राजकीय नेते एकत्र भेटणं स्वाभाविक आहे. आता व्यक्तिगत मैत्री आहे, त्याही निमित्तानं भेटली असतील किंवा आणि दोन जेव्हा राजकीय नेते भेटतात तर त्याच्यामध्ये राजकीय चर्चाही होतच असते. पण नेमकी भेट ही कोणत्या कारणासाठी आहे? राजकीय अजेंडासाठी आहे का व्यक्तिगत मैत्रीपोटी आहे? याबाबत स्पष्टता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि स्वतः दस्तरखुद्द राज ठाकरे साहेब देऊ शकतील. त्याबाबत बोलणं योग्य ठरणार नाही. पण महाराष्ट्राची ही पूर्वापार थोर परंपरा राहिली आहे की सर्व नेते जरी करता विचार वेगळा असला तरी पक्षातले मतभेद बाजूला सारून व्यक्तिगत मैत्री टिकवत असतात आणि ती आदरणीय देवेंद्रजींनी संघांबरोबर जपलेली आहे. आपण पाहिलं की 2014 ते 2019 मुख्यमंत्री म्हणून काम पाहताना नंतरची 2.5 वर्ष विरोधी पक्षात होते, नंतर 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री आणि आता मुख्यमंत्री. तर सगळ्यांना सोबत घेऊन जाणं हा आदरणीय देवेंद्रजींचा एक स्वभाव आहे. म्हणूनच त्यांची देव माणूस म्हणून महाराष्ट्रात ओळख आहे. पण माध्यमावर काही दिवसापासून दोन ठाकरे एकत्र येणार का आणि त्या पार्श्वभूमीवर आजची भेट वगैरे त्याला काही तथ्य नाहीये. जेव्हा उद्धव ठाकरेंनी स्वतः स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्वाचा विचार सोडून दिला म्हणून तर 90% लोक त्यांना सोडून माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत गेले. बाळासाहेबांनी पूर्ण हयातीत अगदी गांधी परिवार आणि शरद पवार साहेबांचा त्यांचं राजकीय वैर होतं. श्रीमान उद्धव ठाकरे त्यांच्या मांडीवर जाऊन बसले. तर त्याच्यामुळे एका बाजूला हिंदुत्वाचा विचार त्यांनी सोडला आहे, त्याच बाजूला पाकिस्तानचे झेंडे त्यांच्या मिरवणुकीत नाचवले जातात
आणि माननीय राज साहेबांनी हिंदुत्वाचा विचार घेतलाय, स्वर्गीय बाळासाहेबांचा जो मूळ विचार होता तो घेतलाय. अगदी तर त्याच्यामुळे एकत्र जोपर्यंत त्यांचा एक विचार होत नाही तोपर्यंत एकत्र कसे काय येऊ शकतील? अगदी राम कदमजी, याचं उत्तर आपण ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडूनच घेऊयात. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरीताई पेडणेकर देखील आपल्यासोबत जोडल्या जात आहेत. किशोरीताई, राम कदम यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे की ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, अर्थातच उद्धव ठाकरे यांनी, आणि राज ठाकरे हिंदुत्व जोपासतायत असं देखील त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे. काय उत्तर असेल? भाजपवाल्यांना ना नरेटिव्ह पसरण्याची आता सवय झाली आहे. मुळामध्ये 37,000 करोडचा घोटाळा केलाय हे पंतप्रधानांनी सांगितलेलं, आणि 8 दिवसात कोण त्यांच्या मांडीवर जाऊन बसलं ते बघा, तुम्ही मांडीवर कोणाला घेतलात ते बघा. म्हणजे फक्त उद्धवजींना संपवण्यासाठी, घारी होत आहेत म्हणून करण्यासाठी वाटेल ती अलिगेशन करतायत. काँग्रेसची नावं नाही चालत, पण काँग्रेसचे सगळे लीडर चालतात जे काँग्रेसमध्ये जन्माला आले, ज्यांची अख्खी हयात काँग्रेसमध्ये गेली, ते लीडर यांना चालतायत. फक्त आम्ही जाताना पण आम्ही का गेलो तर तुमचं 14 पासूनचे जे आमच्या बरोबर जे सावत्रपण चालू होतं ना, जे एकनाथ शिंदे साहेब आज तुमच्याबरोबर आलेत ना, त्यांनी अनेकदा भरलेल्या स्टेजवरनं सांगितलंय की भाजप बरोबर आम्हाला जायचं नाही, आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ शकत नाही, आम्हाला ते सतवतात. कुठलाही लीडर एक बाजूनी निर्णय घेत नसतो. त्यांचे अनेक लीडर जेव्हा असे प्रेशर करतात आणि त्याच्यानंतर झाल्यानंतर 2.5 वर्ष आमच्या राज्यात राहतात, काँग्रेस बरोबर पदाधिकारी म्हणून मोठ्या मंत्री महोदय होतात, आणि मग कुठेतरी साक्षात्कार होतो ईडी सीबीआयचा, आणि म्हणून मग सगळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे घडलंय ते लोकांनी पाहिलंय. इतकं धंदा खोटं बोलायचं. अगदी किशोरीताई, राम कदम यांनी जे उत्तर दिलेलं होतं त्याला प्रत्युत्तर देखील आता तुम्ही दिलेलं आहे. मात्र एका बाजूला राजकारणात एक मोठी घडामोड घडते. आता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट ही एका हॉटेलमध्ये घडते. सूत्रांनी आपल्याला या संदर्भात माहिती दिली. या भेटीकडे कसं बघता? तर काही तांत्रिक अडचणीमुळे किशोरीताई यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. पुन्हा एकदा आपण संपर्क करूयाच, त्यांची प्रतिक्रिया देखील पोहोचलेली आहे. तर थेट या हॉटेलच्या समोर जातोय आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे, आपल्याला अपडेट देण्यासाठी जोडल्या जातात. मीनाक्षी, साधारणतः किती वेळापासून या संदर्भातली ही भेट सुरू असल्याचं कळत आहे? निश्चितच शुभम, आपण पाहतोय मागच्या जवळपास 40 मिनिटांपासून ह्या दोन्ही नेत्यांमध्ये भेट होत असल्याची आता माहिती समोर येत आहे. खरं तर आपण पाहिलं तर सकाळी 10:30च्या सुमारास राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हॉटेल ताज लँड्स या ठिकाणी उपस्थित होते. मात्र एकीकडे आपण पाहिलं तर सुरुवातीला राज ठाकरे हे पहिलाच या ठिकाणी येऊन उपस्थित होते, आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा या ठिकाणी पोहोचला. सध्या आपण पाहतोय की या भेटीमागे नेमकं काय कारण असू शकतं. राजकीय चर्चा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत, आणि एकूणच सध्या आपण पाहतोय की मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्रित येण्याची जी युती होण्याची जी चर्चा आहे त्याला कुठेतरी आता वेगळं मोड जो आहे तो येताना पाहायला मिळणार आहे. खरं तर आपण पाहतोय की या भेटीमागचं कारण काय आहे हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये, पण मात्र ज्या पद्धतीत मनसे आणि ठाकरेंची शिवसेना ही एकत्रित येणार असल्याच्या चर्चेवर आता नेमकं भाजपच्या या सगळ्याच म्हणजेच प्रमुख नेत्यांची भेट होणं यामध्ये आता वेगळं तर्कवितर्क जे आहे ते लावण्यात येणार आहेत. सध्या आपण पाहतोय की राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मागच्या 30 ते 40 मिनिटांपासून ही भेट होत असल्याचं कळत आहे. वांद्रे इथल्या ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये ही भेट होते. याआधी ही शिवतीर्थावरती आपण पाहिलं होतं की महायुतीच्या नेत्यांकडून म्हणजेच मग शिवसेनेकडनं शिंदेच्या काही नेत्यांकडून किंवा स्वतः एकनाथ शिंदे असतील किंवा मग भाजपचे अनेक नेते जे आहेत किंवा मग स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील शिवतीर्थावरती जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र त्यानंतर आपण पाहतोय की कुठेतरी मनसेच्या वतीनं देखील भाजपच्या नेत्यांवरती टीका करण्यात आली. आशिष शेलार असतील त्यांच्यावरती टीका झाली. त्यानंतर स्पष्टीकरण देत देखील संदीप देशपांडे असतील किंवा मग स्वतः राज ठाकरे असतील यांनी देखील त्यावरती स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र त्यानंतर आता मनसे आणि शिवसेना म्हणजेच ठाकरेंची शिवसेना
एकत्रित येणार असल्याची चर्चा रंगू लागली. मात्र कुठेतरी आपण पाहतोय की एक पाऊल पुढे येणं हे ठाकरेंच्या शिवसेनेने केलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती मनसेच्या नेत्यांकडनं घेण्यात आली. पण मात्र कोणताही प्रस्ताव जो आहे तो अद्यापपर्यंत मनसे किंवा मग ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आलेला नाहीये. पण मात्र नुसत्याच चर्चा आहे. येत्या काळामध्ये मात्र काही महिन्यावरतीच येऊ घातलेल्या ज्या निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, महापालिकेच्या निवडणुका असतील आणि राज्यावरती ज्या पद्धतीत आता सध्याचं जे राजकारण अगदी राज्यात मीनाक्षी, सुरू आहे, मी काही वेळासाठी तुला थांबवतोय. अतुल सावे यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. महत्त्वाच्यासाठी मी आताच म्हणतो ना, राजकारणात सगळे नेते एकमेकांशी भेटत असतात. त्याच्या मागचा उद्देश काही या महाराष्ट्राचा विकास हाच उद्देश असतो आणि त्याच्यामुळे एकमेकांना भेटतात ते आणि त्याच्यामुळे तशीच ही भेट आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या काही कामांच्या सूचना असतील त्या ऐकून मुख्यमंत्री त्या इम्प्लिमेंट करतील. कळेल ना तुम्हाला थोड्याच वेळात. सीएम साहेब बोलतील ना थोड्या वेळात. देवेंद्रजी फडणवीस साहेब. तर अतुल सावेंची प्रतिक्रिया देखील आपण ऐकलेली आहे. 30 ते 35 मिनिटं झालेली आहेत आणि या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचं कळत आहे. मीनाक्षी, तू मगाशी जो मुद्दा मांडलेला होता तो मुद्दा अत्यंत महत्त्वाचा होता. मनसेचे नेते गेल्या काही दिवसांपासून अर्थातच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर टीका करताना आपल्याला पाहायला मिळालेले होते. अर्थातच या भेटीच्या माध्यमातून मनसेच्या टीकेची धार कमी करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करणार का? निश्चितच, कारण सध्या आपण पाहतोय की राजकारणामधल्या ह्या सगळ्याच वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या समोर येत असताना मात्र आजच्या भेटीमागचं नेमकं कारण काय आहे? कारण एकीकडे आपण पाहिलं तर मागच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीत मनसेने स्वतंत्रपणे आपले उमेदवार जे आहेत ते उभे केले होते, मात्र एकला चलोचा नारा घेतला आणि त्यानंतर आपण पाहतोय की पुन्हा एकदा महायुतीचे जे नेते आहेत ते राज ठाकरेंच्या भेटीला गेले. मात्र या येणाऱ्या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंना घेऊन महायुती चालणार का? मात्र त्यासाठीचा हा प्रस्ताव असू शकतो का? मुख्यमंत्री आता काय नेमकी भूमिका घेत आहेत, त्यांच्यात काय नेमक्या चर्चा झालेल्या आहेत आणि या चर्चेमागचं नेमकं कारण काय आहे हे स्वतः मुख्यमंत्री किंवा राज ठाकरे देऊ शकतात. पण मात्र आपण पाहू शकतो की मुंबईच्या वांद्रे इथल्या ताज लँड्स एंड याच हॉटेलमध्ये ह्या दोघांची भेट होत असल्याची माहिती येत आहे. मात्र सुरुवातीला पाहिलं तर राज ठाकरे या ठिकाणी आले आणि त्यानंतर अर्धा तासानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा या ठिकाणी पोहोचला. मात्र सुरुवातीला ही भेट होते की नाही अशी आशंका होती आणि त्यानंतर ही भेट होत असल्याचं आता कळत आहे. मात्र या भेटीमागे नेमकं काय कारण आहे अद्याप स्पष्ट नाहीये. पण मात्र येणाऱ्या निवडणुका असतील किंवा मग ज्या पद्धतीत मनसे आणि भाजपमध्ये होत असलेल्या टीकेच्या ज्या चर्चा आहेत किंवा मग या सगळ्या गोष्टींवरती ही चर्चा होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. पण सध्या तरी ज्या पद्धतीत आपण पाहतोय की मनसे आणि ठाकरेंची शिवसेना ही एकत्रित येणार आणि महानगरपालिकेसाठी, राज्यासाठी आपण पाहतोय महाराष्ट्रासाठी हे दोन्ही भावंड एकत्रित आले पाहिजे असं दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचं मत आहे. मात्र आज देखील आपण पाहिलं तर सर्वत्र राज्यभरात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ते ठाकरे बंधू एकत्रित येण्यासंदर्भात मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्रित येण्याचे जे बॅनरबाजी आपण पाहिलीत त्यावरनं देखील येत्या काळामध्ये मनसे आणि ठाकरेंची शिवसेना ही लवकरच युती होऊ शकते अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. पण मात्र काही वेळानंतरच आता ही भेट होत आहे. त्यामुळे नेमकं भेटीच्या मागचं कारण काय नेमकी या दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली असावी. दुसरीकडे आपण पाहतोय की मीनाक्षी, मी तुझ्याकडे पुन्हा एकदा येतोच. संजय केनेकर यांची देखील एक महत्त्वाची प्रतिक्रिया आपल्यासमोर येते, ती आपण ऐकूयात. देवेंद्रजीच्या पाठीशी आहे निश्चितपणे ते देवेंद्रजी उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र देणारी चर्चा सुरू असतात. ह्या गारोडींच्या चर्चा आहे, याच्यात काही तथ्य नाही. गारोडी लोकांच्या चर्चा आहे. उद्धव केनेकर साहेब, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू असताना आज राज ठाकरे आणि फडणवीस यांची भेट होती आहे. राज ठाकरे यांनी देवेंद्रजींची भेट घेतली असं नाही. देवेंद्रजी फडणवीसांची भेट त्यांनी घेतली ना राज ठाकरेंनी. त्यामुळं निश्चितच राज ठाकरे, मी सांगितलं, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येण्याची चर्चा केली अनेक दिवसांपासून. त्याच्यावर परिणाम या गारोडींच्या चर्चा आहे, निश्चित येणार नाही. कारण ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे ज्वलंत विचार गाडण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं
आणि खऱ्या अर्थानं मोगलाईच्या पंक्तीत बसलेल्या उद्धव ठाकरेंबरोबर राज ठाकरे कदापि जाणार नाही. एक तर त्यांना पंगत सोडावी लागेल, तेव्हा कुठे युतीची चर्चा होईल. बरं, एकत्र आलेच तर तुमची काही अडचण आहे का? आम्हाला एकत्र येण्याचा प्रश्नच नाही, एकत्र येण्याचा प्रश्नच नाहीये. कारण गतिमान महाराष्ट्र बघताय, देवेंद्रजी फडणवीस कसा महाराष्ट्र चालू लागले आणि त्यामुळे राज ठाकरे कदापि ही चूक करणार नाही. त्या दोघांनी एकत्र पण आज आजचा दिन एकत्र आलेले. तर संजय केनेकरांची प्रतिक्रिया देखील अत्यंत महत्त्वाची आहे. महायुतीला सोडण्याची किंवा महायुतीच्या विरोधात जाण्याची चूक राज ठाकरे कदापि करणार नाही, असं केनेकर यांनी एक महत्त्वाचं आणि तितकंच सूचक विधान देखील केलेलं आहे. मात्र गेल्या 40 ते 45 मिनिटं झालेली आहेत आणि या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. मीनाक्षी आपल्या प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा त्यांच्याकडनं अपडेट घेऊयात. मीनाक्षी, जवळपास 45 मिनिटं आता होत आलेली आहेत. नेमकी कोणते असे महत्त्वाचे मुद्दे आहेत की एवढी चर्चा आता ही वाढलेली आहे? निश्चितच अद्याप जरी आपण पाहिलं तर तब्बल 1 तास झालेला आहे. राज ठाकरे या ठिकाणी सुरुवातीला पोहोचले आणि त्यानंतर अर्ध्या तासानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा या ठिकाणी पोहोचला. सध्या आपण पाहतोय की दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 30 ते 40 मिनिटांपासून ही भेट आणि चर्चा वेगवेगळ्या विषयांवरती होत असल्याचं सांगितलं जात आहे. पण मात्र ज्या पद्धतीत मनसे आणि शिवसेना म्हणजेच ठाकरेंची शिवसेना एकत्रित येत असतानाच्या ज्या चर्चा आहेत, या चर्चांवरती देखील आता भाजपचे हे मुख्य नेते, प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काय नेमकी चर्चा होते. मात्र ज्या पद्धतीत मनसेचे नेते जे आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेने एक पाऊल पुढे यावं अशी जी भूमिका घेतली, त्यानंतर कुठेतरी आपण पाहतोय की 2014 आणि 2019 मध्ये ठाकरेंनी ज्या पद्धतीत विश्वासघात केला आणि त्यानंतर आम्ही कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव जो आहे तो त्यांच्यापर्यंत पाठवलेला नाहीये अशी स्पष्ट भूमिका जी आहे ती मनसेच्या नेत्यांनी घेतली. आणि त्यानंतर कुठेतरी आता ठाकरेंच्या शिवसेनेनं एक पाऊल पुढे यावा अशा पद्धतीचे भूमिका जी आहे ती मनसेच्या नेत्यांकडनं घेण्यात आली. पण मात्र कोणताही प्रस्ताव जो आहे ती दोन्ही पक्षांकडनं अद्याप देण्यात आलेला नाहीये. नुसत्याच चर्चा सुरू आहेत. पण मात्र कार्यकर्त्यांमध्ये ज्या पद्धतीची जी भावना आहे त्याचे सकाळपासूनच आपण जे काही चित्र आहेत ते पाहतोय. कारण सगळ्याच ठिकाणी अत्यंत महत्त्वाची अपडेट पोहोचवते आहेत. मात्र संजय शिरसाटांची एक प्रतिक्रिया समोर येते, ती ऐकूयात. काही त्यांच्या सूचना असतात, काही काम असतात, त्या दृष्टिकोनातून सुद्धा ते भेटलेले आहेत. म्हणून उद्याचे महानगरपालिकेचे समीकरण काय होतं किंवा उद्या राजकीय परिस्थिती काय असेल यावर आताच्या घडीला भाष्य करणं चुकीचं आहे. त्यांच्या भेटीनंतर त्या संदर्भातला जो काही खुलासा आहे ते मुख्यमंत्री स्वतः किंवा राजसाहेब स्वतः दोघांच्या एकत्र येण्याच्या विषयावर अचानक अशी भेट थोडी नाराजी होऊ शकते. राजकारणामध्ये तुम्हाला जोपर्यंत ह्या निवडणुकीची युती होत नाही, निवडणुकीमध्ये कोण कुणाबरोबर आहे, कुणाच्या कुणाबरोबर युती होते, हे जोपर्यंत नक्की होत नाही तोपर्यंत असे वळण किंवा असे यू टर्न्स अनेक वेळेला आपल्याला पाहायला मिळते. म्हणून आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध लावणं हे गैर आहे. जे काही होईल ते काही दिवसात आपल्याला. पण राजकारणात काही होऊ शकतं अशा भेटी. राजकारणात काही होऊ शकतं. राजकारणामध्ये तुम्हाला असं कधी सांगता येणार नाही की कधी काय घडेल. म्हणून एक पक्षजत्व वाढवण्यासाठी किंवा पक्षाची मजबूती आणण्यासाठी अशा ह्या युत्या कराव्या लागतात. आणि मला वाटतं राजसाहेबांना पहिल्यांदा सुद्धा आम्ही ऑफर केली होती, आजही आमची ऑफर आहे. आणि राजसाहेबांकडे असलेला मास, त्यांच्याकडे त्यांचं असलेलं वक्तृत्व हे जर पाहिलं तर राजसाहेब हे चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेच्या निवडणुका लढवू शकतात. त्यांनी सोबत यावं अशी आमची सुद्धा त्यांना विनंती राहील. पण काही झालं तरी उद्धवराज एकत्र येणारच असं अंदाजात आम्ही म्हणाल. आनंद आहे, त्यात काय गैर काय. त्यांचा कॉन्फिडन्स आहे तर ठीक आहे ना, त्याच्याबद्दल आम्हाला काही भाष्य करण्याची आवश्यकता सुद्धा नाही. भाजप आमदार म्हणतात हे गारुड्याचा खेळ आहे, राज ठाकरे उद्धव ठाकरे सोबत जाण्याची चूक करणार नाही.
हे बघा आता कोण काय बोलतोय यापेक्षा युती कशी होते कुणाशी होते हे एकदा फायनल झाल्यानंतर कळेल. म्हणून आज एकमेकांवर टीका करण्यापेक्षा येणारं वातावरण कसं असेल त्याला बेस हे सर्वांनाच करावं लागेल. उद्धव ठाकरे हे मोगलाईच्या पंक्तीवर बसलेले नेते आहेत, त्यामुळं हे राज ठाकरे त्यांच्यासोबत जाणार नाही हिंदुत्ववादी कडक असं सगळीकडे. गटाची भूमिका ही काय आहे हे कुणालाच आतापर्यंत कळत नाही. ते उद्या MIM बरोबर जातील, ते उद्या आणखी कोणत्या पक्षाबरोबर युती करतील. आज कारण त्याच्या मागचं कारण असं आहे की शरद पवारचा राष्ट्रवादी पक्ष त्यांच्या नाहीये, काँग्रेस त्यांना आता विचारायला तयार नाहीत. मग ही लढाई कशी लढायची हा त्यांच्या समोर असलेला प्रसंग आहे आणि त्याचं उत्तर ते देतील. उभाटाची आंदोलन सुरू आहे, क्या हुआ तेरा वादा म्हणत काल ट्रॅक्टर मोर्चा काढलाय, आज रस्ता जाम करताय मराठा. चांगलं जनजागृती ते करतायत, पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतायत. शेतकऱ्याशी मला वाटतं तसं काही त्यांचं देणं घेणं नाही. तुमच्यावर दररोज इम्तियाजी टीका. अरे सोडा ते त्या इम्तियाज, अरे सोडा काय होत संकट आल्यावर माणूस स्ट्रॉंग. दरम्यान रोहित पवार यांची देखील प्रतिक्रिया समोर आलेली आहे, तीही ऐकूयात. बघा, राज ठाकरे साहेबांना मी विनंती एक नागरिक म्हणून करेल. गेल्या काही दिवसामध्ये राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्र येतील अशी चर्चा होती. आता त्यांच्या परिवारामध्ये आपण जर बघितलं तर दुर्दैवाने मोठ्या प्रमाणात कटुता होते. राजकारण आपण बाजूला ठेवू, ती कटुता परिवाराच्या लेवलला संपेल अशी आमच्या सगळ्यांची नागरिक म्हणून अपेक्षा होती. आणि तशीच चर्चा होत असताना ते वातावरण गरम झाल्यानंतर लगेचच फडणवीस साहेबांबरोबर म्हणजे बीजेपी बरोबर जर राज ठाकरे साहेब भेटत असतील तर मग आपण असं म्हणायचं का ज्या काही सामान्य लोकांच्या भावना या काही प्रमाणात ठाकरे परिवाराच्या बाजूनी झाल्या होत्या, एक चांगलं वातावरण झालं होतं, याच्यातच राज ठाकरे साहेब जर बीजेपीला जाऊन भेटत असतील, चर्चा करत असतील, करतात नाही करतात हा वेगळा विषय, तर लोक चर्चा करायला सुरुवात करतील की मग हे नुसतं वातावरण केलं गेलं आणि त्या वातावरणाचा फायदा हा मनसेली कुठं वाटाघाटी करायला केला का असा प्रश्न हा निर्माण होऊ शकतो. आणि त्यामुळे राज ठाकरे साहेबांसारखा मोठा नेता त्यांचं नाव हे कुठंतरी खराब होऊ शकतं असं नागरिक म्हणून मला वाटतं. आणि कदाचित हा विषय ते नेता असल्यामुळे त्यांना सुद्धा माहिती असावा, त्यामुळे या बाबतीतली काळजी घ्यावी एवढंच नागरिक म्हणून मला वाटतं. नागरिकांना वाटत असतात तर आपलं काय मत आहे एकत्र यावं नाही. हे बघा, पवार परिवाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर जसं ठाकरे परिवारामध्ये कटुता होती, परिवार लेवलला आमच्यात तशी कटुता नाही. कारण का आपण बघितलं असेल की आपल्या परंपरेमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा जेव्हा दोन भावाचं पटत नसतं पण एखादी दुःखद घटना एकाच्या भावाच्या घरी झाली तर दुसरा भाऊ किती भांडत असला तरी दुःखद घटना जेव्हा होते तेव्हा एकत्रित येतो. तसं पवार परिवार हे थोडं व्यापक विचाराचं असल्यामुळे व्यक्तिगत लेवलला राजकारण बाजूला ठेवून कुटुंब म्हणून आम्ही जेव्हा केव्हा अडचण आली नाहीतर एका सुखाचा कार्यक्रम असेल तर एकत्रित असतो. पण राजकारण हे राजकारण लेवलला आपल्याला करावं लागतं आणि जे काय बोर्ड लावले ते पदाधिकाऱ्यांनी लावले असावेत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना काहींना वाटतं की नाही आपण सतत गेलो पाहिजे, ते त्यांचं प्रेम आहे. नागरिकांना वाटतं नाही वाटत हे आम्हाला तरी सांगता येणार नाही. इलेक्शनच्या काळामध्ये लोकसभेला जेव्हा आमचे उमेदवार उभे होते आम्हाला खूप चांगलं यश लोकांनी दिलं. म्हणजे लोकांचा पाठिंबा हा विचाराला आणि साहेबांच्या लीडरशिपला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. काय जयकुमार गोरे हक्कभंग प्रस्तावावर तुम्हाला नोटीस बजावला जाऊ शकतो. 15 दिवसात विधानसभा शिष्टमंडळ समितीसोबत तुम्हाला उत्तर सादर करायचं. माझं एकच मत आहे की गोरेंना मी बोललेलो आहे मीडियाच्या माध्यमातून, गेल्या वेळेसच तुम्ही माझ्या विरोधात हक्कभंग आणला होता आणि तो तिथंच थांबवला, पुढे का नाही नेला? आता जरासं पुढे न्या म्हणजे आम्हालाही लढायला त्या ठिकाणी मिळेल. आणि आम्ही सुद्धा हक्कभंग आणलेला आहे. या विधिमंडळामध्ये जो कोणी हक्कभंग आणतो दोन्ही बाजूला ऐकलं जातं. सत्तेतल्या एखाद्या नेत्याचं तुम्ही ऐकत असाल तर आम्ही सुद्धा तिथं भूमिका मांडण्यासाठी तयार आहे. आम्ही सुद्धा एक हक्कभंग आणलेला आहे. कारण का हक्कभंग जो गोरेंनी आणला त्याच्यात त्यांनी चुकीची. या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी, फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये भेट होत असल्याचं आता कळतंय. हॉटेल ताज अँड लँड या ठिकाणी हॉटेल ताज लँड एंड मध्ये ही भेट होतीये, बँड्रामध्ये ही भेट होतीये. त्यामुळे या भेटीला एक विशेष महत्त्व आहे. थेट जाते आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. मीनाक्षी, गेल्या 40 मिनिटांपासून दोघेही म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आणि अर्थातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोघे सुद्धा हॉटेल ताज लँड एंड्स मध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। 40 मिनिटांपासून दोघांमध्ये कुठं बैठक होतीये, काय चर्चा घडतीये, या सगळ्या संदर्भात काही संकेत पोहोचतात का, काय अधिक माहिती आहे? निश्चितच लाघवी, आपण पाहतोय की तब्बल 1 तास झालेला आहे आणि हे दोन्हीच पक्षाचे प्रमुख नेते म्हणजे मनसेकडनं त्यांचे प्रमुख आणि राज ठाकरे आणि एकीकडे आपण पाहतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मागच्या 1 तासाभरापासून मुंबईच्या वांद्रे इथे असलेल्या हॉटेल ताज लँड्स एंड या ठिकाणी भेट होत आहे आणि या भेटीमागे अनेक चर्चा ज्या आहेत त्या होत असल्याच्या कळत आहेत। एकीकडे आपण पाहतोय की येऊ घातलेल्या जी निवडणुका आहेत त्याच पार्श्वभूमीवरती मनसेला सोबत घेणार का, भाजपमध्ये जी युती आहे या महायुतीमध्ये ज्या पद्धतीत मनसेची कशा पद्धतीत एंट्री होते का, यावरती देखील ही चर्चा होईल। पण मात्र सध्या जी मागच्या काही महिन्याभरापासून सुरू आहे ती म्हणजे मनसे आणि ज्या पद्धतीत ठाकरेंची शिवसेना ही एकत्रित येणार, त्यांची युती होणार आणि त्याचेच कुठेतरी आज सकाळपासून आपण पाहतोय की बॅनरबाजी देखील राज्यभरामध्ये विविध ठिकाणी पाहायला मिळाली। पण मात्र आता या भेटीनंतर कुठेतरी याच चर्चेला पडता पडतो का हे देखील पाहावं लागणार आहे। त्यामुळे या दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होत आहे? खरं तर त्या दिवशी उद्धव ठाकरेंनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा देखील ते म्हणालेले होते की जनतेच्या मनात जे आहे तेच होईल। हे वक्तव्य करण्यात आल्यानंतर ठिकठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे असू दे किंवा आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं एकत्रित बॅनर पाहायला मिळत होते। प्रकाश महाजन यांना साथ देण्याकरता अंबादास दानवे सुद्धा पोहोचलेले होते। त्यामुळे बऱ्याच अशा घडामोडी घडत गेल्या मनसे आणि ठाकरेंची शिवसेना जवळीकतेच्या दृष्टिकोनातून। पण आता मात्र जेव्हा वांद्रेतल्या या हॉटेल ताज लँड्स एंड मध्ये दोघांमध्ये भेट होतीये, चर्चा होतीये, तेव्हा मात्र बातमीत काहीतरी ट्विस्ट येणार या संदर्भात चर्चा चांगलीच बळावतीये। निश्चितच, कारण ह्या चर्चेमध्ये ज्या पद्धतीत मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्रित येणार, युती होणार आणि त्यानंतर आता होणारी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर आता भाजपची ज्या पद्धतीत एंट्री होत आहे त्यामुळे काय नेमकी राजकारणात नवीन समीकरणं जुळून येतात का ह्या भेटीनंतरच समजू शकतं। खरं तर आपण पाहतोय की तासाभरापासूनच या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही भेट होत आहे आणि या भेटीमागचं कारण जे आहे ते अद्याप अनेक चर्चा ज्या आहेत त्या या दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये होत असल्याचं कळत आहे। सध्या नवीन समीकरण जे आहे ते जुळून येतील का हे देखील पाहावं लागेल या भेटीनंतर। सध्या आपण पाहतोय की याच हॉटेलमध्ये बंद दार आड ही भेट होत असल्याचं कळत आहे। सध्या आपण पाहतोय की तासाभरापासून या दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा होते, मात्र ह्या चर्चा नेमक्या येणाऱ्या निवडणुकीसाठी आहेत, कशा पद्धतीत मनसेची महायुतीला मदत होऊ शकते, मात्र नेमके आता राज ठाकरे कोणाला टाळी देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील। पण आपण पाहतोय की आता अनेक गाड्या ज्या आहेत त्या बाहेर पडत आहेत, त्यामुळे ही भेट पूर्ण होऊन आता नेमके मुख्यमंत्री किंवा मग राज ठाकरे हे निघत आहेत का हे देखील पाहावं लागेल। हा संपूर्ण ताफा आपण बघू शकतो तर संपूर्ण ताफा जो आहे तो मुख्यमंत्र्यांचा असल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी निघालेले आहेत, मात्र राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांची भेट झालेली आहे। सध्या आपण पाहतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हॉटेल ताज लँड्स एंड इथून निघालेले आहेत, त्यामुळे जवळपास 1 तास या प्रमुख नेत्यांची ही भेट झालेली आहे आणि या भेटीमध्ये नेमक्या काय काय चर्चा झालेल्या आहेत आपण पाहू शकतो। तर येऊ घातलेल्या निवडणुका असतील किंवा मग ज्या पद्धतीत मनसे आता काय भूमिका घेत आहे, काय नेमकी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असावी। खरं तर राज ठाकरे देखील आता थोड्याच वेळात या ठिकाणाहून निघताना आपल्याला पाहायला मिळतील, मात्र या दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये काय नेमकी चर्चा झालेली आहे। खरं तर आपण पाहतोय की राजकारणामध्ये आता नवीन समीकरण पाहायला मिळतील, मात्र राज ठाकरे आता भाजपला टाळी देतात का मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला टाळी देतात हे पाहणं महत्त्वाचं राहील। त्यामुळे राज ठाकरे यांची भूमिका
महत्त्वाची राहणार आहे आणि आजची ही भेट, या दोन्ही प्रमुख नेत्यांची भेट ही महत्त्वाची मानली जात आहे. कारण मागच्या निवडणुकीमध्ये मनसेनं एकला चलोचा नारा घेतला आणि आता येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, काही महिन्यांवरतीच या निवडणुका येऊन राहिलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती ही भेट होत असताना मात्र नवीन समीकरण जुळून येतात का हे देखील पाहावं लागणार आहे. सध्या आपण पाहतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या हॉटेलमधनं निघालेले आहेत, त्यामुळे राज ठाकरे आता कोणत्याही क्षणी या ठिकाणाहून बाहेर पडतील. त्यामुळे माध्यमांसमोर काय प्रतिक्रिया देतात का हे देखील पाहावं लागेल. लाघवी, अगदी जवळपास तासभर दोघांमध्ये भेट झाली, चर्चा झाल्याचं कळतंय, पण या भेटीचं राज अद्यापही उलगडलेलं नाहीये. मीनाक्षी, चर्चा नेमकी काय झाली हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. या सगळ्या संदर्भात आपण अनेक राजकीय विश्लेषकांकडून देखील मत जाणून घेतलेलं आहे. पण आजवर महाराष्ट्राचं सगळं राजकारण जर पाहिलं मीनाक्षी, गेल्या 3-4 वर्षातलं, तर मात्र जे घडतं, जे दिसतं त्याच्या अगदी विरोधात काहीतरी घडताना महाराष्ट्रानं अनुभवलेलं आहे. आता मात्र असं नेमकं काय होणार या संदर्भात अनेक तर्क देखील लढवले जात आहेत. काय नेमका ग्राउंड रिपोर्ट नेमका काय सांगतोय? मुख्यमंत्र्यांचा ताफा जेव्हा त्या ठिकाणावरून पास झाला, मुख्यमंत्र्यांची देहबोली काय होती, या सगळ्या संदर्भातून काही संकेत मिळत आहेत का? काय घडलं असावं? निश्चितच आपण पाहतोय की आज सकाळी 10:30च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा जो आहे तो मुंबईच्या आणि बांद्रा इथे असलेल्या हॉटेल ताज लॉन्स एंड या ठिकाणी पोहोचला. मात्र त्यापूर्वीच आपण पाहतोय की राज ठाकरे आधीच येऊन या ठिकाणी उपस्थित होते. मात्र मुख्यमंत्र्यांचा कोणताही नियोजित दौरा किंवा त्यांच्या संपूर्णतः शेड्यूलमध्ये कोणत्याही प्रकारची माहिती या दौऱ्यासंदर्भात नव्हती. मात्र अचानकपणे मुख्यमंत्र्यांचा ताफा हा बांद्रेच्या दिशेने कुठे चालला आहे अशी चर्चा झाली आणि त्यानंतर संपूर्णतः आपण पाहतोय की या ठिकाणी त्यांचा ताफा जेव्हा पोहोचला त्यावेळी जी आहे माहिती समोर आली. मात्र दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होत असल्याचं कळालं. मात्र तब्बल 1 तास या दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि या चर्चेनंतर आताच नुकतंच आपण पाहिलं तर मुख्यमंत्री हे बाहेर पडलेले आहेत. सध्या राज ठाकरे हे अद्यापही या हॉटेलमध्ये आहेत. त्यामुळे नक्कीच या दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये काय चर्चा झाली, सकारात्मक अशी चर्चा झाली असावी असंच कळतंय. मात्र देवेंद्र फडणवीस जेव्हा बाहेर निघाले त्यावेळी संपूर्णतः त्यांचा ताफा एका बाजूने निघाला, पण मात्र राज ठाकरे अद्यापही हॉटेलमध्ये आहेत. मात्र येऊ घातलेल्या निवडणुका आणि त्याच पार्श्वभूमीवरती वेगळी जी चर्चा मागच्या महिन्याभरापासून सुरू आहे की ठाकरेंची शिवसेना आणि मनसे ही एकत्रित येणार, लवकरच युती होणार, याचे संकेत जे आहेत ते सुरुवातीलाच आपण पाहिलं होतं की राज ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये दिले आणि त्यानंतर संपूर्णतः चर्चा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या रंगू लागल्या. पण मात्र ह्या सगळ्याच ह्याच्यावरती कोणत्याही पक्षाकडनं म्हणजेच मनसेकडून किंवा मग ठाकरेंच्या शिवसेनेकडनं कोणताही प्रस्ताव अद्यापपर्यंत देण्यात आलेला नाहीये. मात्र प्रमुख नेत्यांची जर भूमिका पाहिली तर अद्यापपर्यंत कोणताही प्रस्ताव जरी आला नसला तरी मात्र दोन्ही पक्ष एकत्रित आले तरी स्वागत असतील. मात्र मनसेच्या नेत्यांकडनं किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं जी सुरुवातीला भूमिका घेतली, ज्या पद्धतीत 2014 आणि 2019ला ठाकरेंच्या शिवसेनेनं धोका दिला किंवा मग ज्या पद्धतीत जे राजकारण झालं त्यावरनं आता कुठेही विश्वास राहिलेला नाहीये. त्यामुळे ठाकरेंना जर प्रस्ताव द्यायचाच असेल तर समोरून त्यांनी द्यावा, एक पाऊल पुढे येऊन द्यावा, अशा पद्धतीत मनसेच्या नेत्यांची भूमिका होती. पण मात्र अद्यापही तसे कोणतेही प्रस्ताव नाहीयेत. त्यामुळे आज ही होणारी भेट ही महत्वाची मानली जाते. या चर्चेमध्ये आता भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांची एंट्री झाली. मात्र यावरती आता पडदा पडतो का, ह्या सगळ्याच चर्चांवरती पडदा पडतो का, हे स्वतः राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चेमध्ये झालेला निर्णय हाच आता संपूर्णतः काय नेमकं चर्चा झाली यावरतीच पाहावं लागेल. मात्र दुसरीकडे असलेलं मात्र मनसेला ज्या पद्धतीत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना आपली भूमिका घ्यावी, जर युती झालीच तर मात्र एकनाथ शिंदे असतील किंवा मग महायुतीच्या नेत्यांशी भेटणं हे बंद केलं पाहिजे. कारण आपण पाहतोय की मागच्या काही महिन्यांपासूनच किंवा मग मागच्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर कुठेतरी आपण पाहतोय की भाजपचे प्रमुख नेते आणि शिंदेचे प्रमुख नेते हे राज ठाकरेंच्या भेटी गेले आणि
आणि पण त्यानंतर बऱ्याचदा पुन्हा एका असं ठिकाणी पाहायला झाली. मिळालंय पण हॉटेल ताज लँड्स एंड हे बऱ्याचदा राजकीय बैठकांचं केंद्र ठरताना दिसतंय. काही 2-3 आपण घडामोडी बघूया. सुरुवातीला ज्यावेळी उद्धव ठाकरे आणि मविया या सगळ्या संदर्भात बांधणी होत होती, चर्चा होत होती, तेव्हा सुद्धा भेटीचं चर्चेचं केंद्र हेच ठिकाण होतं अशी माहिती मिळतीये. विधानसभा निवडणुकीदरम्यान मनसे महायुतीला साथ देणार की नाही या संदर्भात जेव्हा चर्चा होत होती, जागा वाटपासंदर्भात जेव्हा चर्चा होत होती, तेव्हा सुद्धा हॉटेल ताज लँड्स एंडमध्येच राज ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये भेट झालेली होती. जवळपास 1.5 तास चर्चा चाललेली होती. आणि आज पुन्हा एकदा ज्यावेळी 2 ठाकरे बंधू एकत्रित येणार अशी एकीकडे चर्चा आहे, जनतेच्या मनात आहे तेच होईल असे एकीकडे उद्धव ठाकरे म्हणतायत, तर दुसरीकडे मात्र या दोघांमध्ये याच ठिकाणी भेट होताना दिसतेय, चर्चा घडताना दिसतेय. मीनाक्षी, निश्चितच, कारण आपण पाहतोय की मागच्या काही महिन्यांमध्येच या सगळ्याच महायुतीच्या नेत्यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थावरती भेट घेतली. मात्र त्या ठिकाणी अनेक भेटीगाठी जाते. मग मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं उदय सामंत असतील किंवा मग इतर नेते असतील, त्यांनी भेट घेतली. मात्र त्यानंतर भाजपचे देखील काही नेते जे आहेत ते राज ठाकरेंच्या भेटीला गेले. मात्र या भेटीनंतर देखील आपण पाहतोय की मनसेकडनं जे आहे किंवा मग भाजपकडनं मनसेवरती टीका झाली आणि त्यानंतर मनसेकडनं देखील आशिष शेलार यांच्यावरती बोललं गेलं. मात्र ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना मात्र आता एकनाथ शिंदे यांचे नेते असतील किंवा मग भाजपचे नेते असतील, या सगळ्या महायुतीमध्ये मनसेची एंट्री होते का हे देखील पाहावं लागेल. कारण काही महिन्यांवरतीच येऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुका असतील, त्यामध्ये मनसेची कशा पद्धतीत मुंबईमध्ये मदत होऊ शकते याच पार्श्वभूमीवरती काही चर्चा झाली असावी का असंच म्हणता येईल. त्यामुळे भाजपच्या नेत्यांकडनं किंवा मग एकनाथ शिंदेच्या नेत्याकडनं ज्या पद्धतीत मनसेवरती टीकास्त्र होत असतं, त्यावेळी मात्र कुठेतरी आपण पाहतोय की ह्या टीका थांबाव्यात यासाठी देखील ही चर्चा झाली असावी असं देखील म्हणता येईल. कारण मागच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं होतं की एकला चलोचा नारा जो आहे तो मनसेने घेतला आणि त्यानंतर मनसेनं स्वतंत्रपणे आपले उमेदवार जे आहेत ते उभे केले. मात्र एकीकडे आपण पाहतोय की आता मुंबई महापालिकेसाठी महत्वाचा मुद्दा म्हणजे महानगरपालिका जी आहे ती महायुतीकडेच राहावी, यासाठी कुठेतरी मनसेची मदत जी आहे ती महायुतीला व्हावी यासाठीचा देखील प्रस्ताव असू शकतो. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये काय नेमकी चर्चा झाली, कोणकोणत्या महत्वाच्या विषयांवरती चर्चा झाली हे स्वतः राज ठाकरे किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच सांगू शकतील. पण मात्र सध्या राजकारणामध्ये नवीन समीकरण पाहायला मिळतील का असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. लागवी अगदी मीनाक्षी, जवळपास तासभर या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय आपल्याला सूत्रांकडून. आता मुख्यमंत्र्यांचा ताफा या चर्चेनंतर हॉटेल ताज लँड्स एंडमधून रवाना झालेला आहे. पण राज ठाकरे अजूनही त्या हॉटेलमध्ये असल्याचीच बातमी ही समोर येते. एकीकडे 2 पवार एकत्र येणार, 2 ठाकरे बंधू एकत्र येणार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काही वेगळी समीकरणं पाहायला मिळणार अशी चर्चा सुरू असताना सगळेच पक्ष आता या निवडणुकांना सामोरं जाण्याकरता आपला मेगा प्लॅन आखताना दिसत आहेत. अशातच या सगळ्या घडामोडी घडणं म्हणजे पुढच्या काही 2 ते 4 महिन्यात, 3 महिन्यात आणखीन काही महाराष्ट्रात राजकीय भूकंप तर होणार नाहीत ना, याची काही चाहूल लागू लागली आहे का अशी ही चर्चा आता या निमित्तानं होताना दिसतेय. मीनाक्षी, निश्चितच जसं आपण पाहतोय की महायुतीमध्ये मनसे येते का, मात्र मनसे ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाते. या पलीकडे जर आपण पाहिलं तर दोन्ही राष्ट्रवादी म्हणजेच एकीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा मग अजित पवार यांची राष्ट्रवादी ही एकत्रित येते. अशा वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या मागच्या काही दिवसांपासून आपण ऐकतोय. पण मात्र आता येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या तोंडावरती ह्या सगळ्या भेटीगाठी, प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी होत असताना मात्र वेगवेगळ्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत.
मात्र राजकारणामध्ये ज्या पद्धतीत मागच्या निवडणुकीमध्ये ज्या भूमिका प्रत्येक पक्षाने घेतल्या आणि आता येणाऱ्या ज्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष जो आहे तो ग्राउंड लेवल पासून जे आहे ते काम करायला सुरू झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की या प्रमुख नेत्यांची भेट होत असताना मात्र युतीमध्ये आणखीन काही बदल होत आहे का? आता मनसे जर महायुती सोबत गेली तर नवीन युती तयार होते का हे देखील पाहावं लागेल. पण मात्र आजच्या भेटीमागचं मूळ कारण काय आहे हे अद्यापही स्पष्ट नसलंच तरी मात्र येऊ घातलेल्या निवडणुकीच्या तोंडावरती ही भेट होते. आणि दुसरा मुद्दा म्हणजेच मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्रित येत असलेल्या ज्या चर्चा आहेत, जी युती होणार होती त्यावरती याच पार्श्वभूमीवरती ही भेट होत आहे. त्यामुळे ही भेट महत्वाची मानली जात आहे. याआधीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची याच ठिकाणी भेट झालेली आहे. मागच्या वर्षी देखील आपण पाहिलं होतं या दोन्ही प्रमुख नेत्यांची निवडणुकीच्या तोंडावरती भेट झाली आणि त्यानंतर कुठेतरी आपण पाहतोय की आता देखील येऊ घातलेल्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्याच तोंडावरती आता ही भेट होते. नक्कीच मात्र ह्या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली असावी, नवीन समीकरण पाहायला मिळत आहेत का? त्यामुळे एकीकडे आपण पाहतोय की मात्र ह्या सगळ्या चर्चा होत असताना मात्र ठाकरेंच्या शिवसेनेची आणि मनसेची युती होणार होती. हॉटेलच्या परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर गाड्यांची काहीशी वर्दळ आपल्याला पाहायला मिळते तुमच्या मागे गेटच्या आतमध्ये. त्यामुळे असा काही अंदाज लागतोय का की राज ठाकरेंचा ताफा आता तिथून मार्गस्थ होईल, तिथून बाहेर पडेल? आतमध्ये गेटच्या आतमध्ये अनेक गाड्यांची या ठिकाणी आपल्याला वर्दळ पाहायला मिळतीये. पण मुद्दा हा आहे की आता 11:15 वाजलेत, 11:47 आणि 12 वाजता मनसेची आज बैठक सुद्धा होणार होती. या बैठकीपूर्वी होत असलेल्या या हॉटेल ताज लँड्स एंड मधल्या घडामोडी या फार महत्वाच्या मानल्या जात आहेत. बैठकीपूर्वी काय शिस्त आहे? निश्चितच आपण पाहतोय जवळपास 10:30च्या सुमारास राज ठाकरे या ठिकाणी उपस्थित होते. मात्र त्यानंतर जवळपास 15 ते 20 मिनिटांनंतरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा जो आहे तो याच हॉटेलमध्येच म्हणजेच वांद्रे इथल्या ताज लँड्स एंड्स या ठिकाणी पोहोचला आणि त्यानंतर ही भेट जवळपास 1 तास झालेली आहे. सध्या आपण पाहतोय की कोणताही नियोजित दौरा जो आहे किंवा मग कार्यक्रम राज ठाकरे किंवा मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेड्यूलमध्ये नव्हता. पण मात्र आज जर आपण पाहिलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनसेच्या मुंबई शहर अध्यक्षांची आणि उपशहराध्यक्षांची शिवतीर्थावरती बैठक होणार आहे आज दुपारी 12 वाजता आणि त्यापूर्वीच ही भेट होत आहे. त्यामुळे आजच्या या भेटीमध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये काही नवीन चर्चा झालेली आहे. त्या संदर्भात राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या प्रमुख नेत्यांना काही सांगतात का? कारण आजची जी बैठक राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरती बोलवलेली आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर या बैठकीमध्ये विभाग अध्यक्ष आणि गट अध्यक्षांची ही भेट जी आहे ती बैठक जी आहे ती बोलवलेली आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी पक्षामध्ये बळ, त्यासोबतच स्थानिक पातळीवरती काय परिस्थिती आहे या सगळ्याचाच आढावा जे आहे ते राज ठाकरे घेणार होते. त्यामुळे राजकीय समीकरण आणि प्रश्नाबाबतचं राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांकडनं आढावा घेऊन मात्र कशा पद्धतीत देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये ही चर्चा झाली असावी या संदर्भात देखील आता ते आपल्या कार्यकर्त्यांसह पदाधिकारी असतील किंवा मग प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा करताना पाहायला मिळतील. मात्र तिथून नवीन काही माहिती मिळते का? निश्चित मीनाक्षी, तुम्ही अशाच आमच्या सोबत जोडल्या राहा. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. याच बातमीवर कायम राहणार आहोत. या दिवसातली महत्वाची ही बातमी. आता मात्र राज ठाकरे यांच्या निर्णयाकडे सगळ्यांच्याच नजरा आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.